कारण ती 1911 साली शाळा निघालेली हायस्कूल 1911 साली. त्याच्यावर ती पण पिढी तिथं शिकली. त्याच्यानंतरची आमची पण पिढी, आमच्या आत्या-बित्या पण तिथं शिकल्या. आम्ही पण बारामतीत जे होतो त्यांचे पण शिक्षण तिथंच झालं. पण आजोळी तुमचं काय शिक्षणाचा काय नाही, संबंध आहे? ते ह्याच्यावर इंटरनेटवर नाही, नाही, तपशील ते चुकीचे चुकीचं आहे. आहे, तेच चुकीचं आहे. ह्या अशा काही गोष्टी आजोळीचं चुकीच्या कुठंच दिसत आहेत. नाही. हां. त्याच्या संदर्भामध्ये आमचं शिक्षण बारामतीमध्ये झालं. 10वीला मी मराठीत इकडं मुंबईला आलो. विल्सन कॉलेज विल्सन हायस्कूलला गिरगावमध्ये माझी ॲडमिशन घेण्यात आली. परंतु दुर्दैवाने 10वीमध्ये मी फेल झालो. एक विषय माझा राहिला. विद्या पण तिथं शिकल्या. आम्ही पण बारामतीत जे होतो त्यांचे पण शिक्षण तिथंच झालं. पण आजोळी तुमचं काय शिक्षणाचा काय नाही, संबंध आहे? ते ह्याच्यावर इंटरनेटवर नाही, नाही, तपशील ते चुकीचे आहे. तेच चुकीचं आहे. ह्या अशा काही गोष्टी आजोळीचं चुकीच्या कुठंच दिसत आहेत. नाही. हां. त्याच्या संदर्भामध्ये आमचं शिक्षण बारामतीमध्ये झालं. 10वीला मी मराठीत इकडं मुंबईला आलो. विल्सन कॉलेज विल्सन हायस्कूलला गिरगावमध्ये माझी ॲडमिशन घेण्यात आली. परंतु दुर्दैवाने 10वीमध्ये मी फेल झालो. एक विषय माझा राहिला.